खरे राहणारे कन्नडचे, पण वडील 1916 पासून जालन्याला औरंगाबादला टीचर होते. आणि टीचर असताना मग ते त्या काळामध्ये 16 वर्षाचे वडील रामचंद्रराव खरात गुरुजी लक्ष्मी कॉलनीमध्ये राहतात. आर जी खरात गुरुजी म्हणून बौद्ध महासभेचे अध्यक्ष, ते माझे वडील. टी जी खरात जे माझे चुलते, ते जालन्याला त्यांचं वास्तव्य ते टीचर होते जालन्याला. मग दोनच भाऊ. त्या काळामध्ये खूप एकमेकाचं प्रेम एकमेकावर असं, मुलाचे भावाची मुलं काय माझी मुलं काय काही फरक नाही. मग वडिलांनी मला माझी टी जी खरात गुरुजीकडे ठेवलं. लहानचं मोठं मी त्यांच्याकडे झालो 10वीपर्यंत. मग इथं हॉस्टेलला मध्ये हॉस्टेल होते त्या काळामध्ये. तिथं मी बोर्डिंगला होतो 8वीच्या नंतर. आणि टी जी खरात गुरुजी 1950 पर्यंत जालन्यालाच टीचर होते. नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ते भाऊसाहेब मोऱ्यांच्या साह्यानं तिथे गेले. ते भाऊसाहेब मोरे आणि माझे चुलते टी जी खरात गुरुजी कन्नडचे. त्यामुळे मित्र या नात्यानं त्यांनी नोकरी सोडली ती भाऊसाहेब मोऱ्यांनी. तू ये इकडे बाबासाहेबांना कार्य कर, त्यांनी नोकरी सोडली. तुमचं मूळ गाव कोणतं समजा? मूळ गाव कन्नड. कन्नड. तिथे तुम्हाला शेतीबाडी वगैरे आहे? नाही काही नाही. अहो एकदम म्हणजे काय म्हणतात ना, आमच्या वडिलांची परिस्थिती फार, आता आम्ही जरी पाहिली पण ते सांगायचे की आमच्या आईनं म्हणजे आमचे वडील वारले तर आम्हाला कळत नाही, तर आमच्या आईनं आम्हाला भारे वाहून आम्हाला शिकवलं त्या काळामध्ये मुसलमान निजामाच्या काळामध्ये. तर त्यावेळेस ते टीचर झाले. टीचर झाले तर त्यांनी शाळा वगैरे कुठल्या शाळेत ऍडमिशन घेतलं होतं काय ते माहिती नाही? ऍडमिशन डायरेक्ट जालन्यालाच अपॉइंटमेंट होता त्यांचं. नाही ते शिकले तेव्हा ते कसे शिकले थोडक्यात सांगता येईल का तुम्हाला? काही तुम्हाला सांगत असतील समजा की आम्ही आजीनं शिकवलं त्यांना. आजी काळामध्ये धोंडाबाई आजीचं नाव होतं, त्यांनी शिकवलं. आणि भाऊ विरोध असायचे, तुला काय माडी बांधणार याच्यावर बसणार तसं, पण ही त्यांना मारून पाठवायची. नंतर भावांच्या मुलांनाच त्यांना शिकवायला लागलं जावं पोस्टर. तर त्याचा तो काळ फार येतं, मला काही एवढं आठवत नाही, पण आजी सांगायची म्हणून माहिती. आमचे वडील काही एवढं सांगत नव्हते. तर म्हणजे आजीनं म्हणजे खड्या फोडलेल्या आहेत रोडवरचे, असं करून आमच्या वडिलांना आणि चुलते टी जी खरात गुरुजी यांना शिकवले. नंतर दोघं भाऊ म्हणजे मग नंतर 1950च्या नंतर ते समाज कार्यामध्ये शिकले. पहिली सभा बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आणि भाऊसाहेब मोरे आणि सुब्बाराव हैदराबादचे असे आज सगळ्यांनी मिळून आणि दादासाहेब गायकवाड सगळ्यांनी मिळून इथं पहिली सभा औरंगाबादला. तर त्यावेळेस माझ्या चुलते टी जी खरात यांचा फार मोठा भाग असतो. नंतर मग वडील ते चुलते जे आहे ते लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले त्या काळामध्ये. कुठं जालन्यात नका औरंगाबादला लोकल बोर्ड होतं त्यावेळेस. नंतर जिल्हा परिषद झालं ते. तर आमचे चुलते असे होते की सगळे पार्टी बरोबर भावासारखे बाबा. काँग्रेसवर कोर्टामध्ये दावा करायचे पण बाहेर मित्र असं त्यांचं रिलेशन होतं. तर त्यामुळे ते निवडून आले होते. ते लोकल बोर्डचे अध्यक्ष झाले. 3 वर्ष होते ते. आणि त्यावेळेस लोकल बोर्ड दिल्ली गेटचं होतं, जास्त पेट्रोल पंप आहे ना त्याच्या पाठीमागे. मग नंतर 1900 मला वाटतं 61 पर्यंत ते त्याच्यामध्येच होते लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून. नंतर ते त्यांना मग कॅन्सरचा आजार झाला, कॅन्सर किडनी कॅन्सर. तर त्या काळामध्ये काही इलाज नव्हते, घाटी नव्हती त्यावेळेस. त्यावेळेस करंजीकर आणि मारवाड डॉक्टरांनी त्यांचं बरं केले. जेजुरी करत ते 3 डॉक्टर प्रमुख होते त्या काळामध्ये. जेव्हा घाटीचं हे झालं दवाखाना त्यांनी खूप इलाज केले. आणि त्यावेळेस मधुकरराव वगैरे जळगावचे शिक्षण मंत्री होते त्यावेळेस, त्यांनी माझ्या त्याला खूप सहकार्य केलं. आणि विनायकराव पाटील हे मित्र माझे खराब होते, त्यांनी खूप सहकार्य केलं. त्यामुळं त्यांची तिथं घाटीमध्ये खूप व्यवस्था झाली. आजाराच्या काळामध्ये 10 महिने घाटीवर होते. आणि डॉक्टरने म्हणजे परिकष्ट केली की बाबा यांना जगले पाहिजे, पण ते नाही जगले. मग त्या 14 ऑगस्ट 1963 वारले. 15 तारखेला 15 ऑगस्टला मग ते आपले नागसाहेब होते. नागसाहेबांनी मग पूर्ण कॉलेज वगैरे सगळं बंद पाडलं होतं. पूर्ण मिरवणूक इथून मिल्कानगरपासून तर रमानगर तिथपर्यंत गेलं. तर त्या काळामध्ये असं लोक म्हणायचे की जेव्हा
प्रकाश पटेल आहे ना, त्याच्यानंतर ही टी जी खरात यांचीच अंत्ययात्रा भव्यने झाली. आणि ते वारल्यानंतर मग आमचे वडील आर जी खरात गुरुजी त्यांनी बौद्ध महासभेचं कार्य केलं. तुमच्या वडिलांविषयी सांगा आता. ते पैठणला टीचर होते बहुतेक. तर वडील जे पहिल्यांदा जालन्याला होते आर जी खरात गुरुजी म्हणून, मोठे बंधू माझ्या टी जी खरातचे आणि माझे वडील आर जी खरात गुरुजी. तर त्यांनी खूप म्हणजे खेड्यापाड्याला त्या काळामध्ये खेड्यापाड्यालाच असायचे. आणि हे काय म्हणतात व्हर्नाकुलर फायनल अशी झालेली होती त्या काळामध्ये. आणि ती म्हणजे फार झालेली. आता तर काही नाही, PhD जरी झाली तरी तुम्हाला किंमत नाही. पण त्यावेळेस टीचर लोकांना फार महत्त्व होतं. मग खेड्यापाड्याला तर ते आमचे चुलत्यांचं फार वजन होतं राजकारणामध्ये. कुठे गेलं तर गुरुजीचे काय नाही झालं यार करून. तर मग पैठणला झाली. पैठणला रजाकाराचं ॲक्सिडेंट झालं. तिथून पळून आम्ही जालन्याला गेलो. जालन्याला लपवलं जाऊ आम्ही रजाकाराच्या याच्यात. पण ते माझं चुलत्याचं वजन तिथं टी जी खरात गुरुजी फार होतं. ती मास्टर ते पैसे जाणार नाही पैसे एवढं वजन होतं. त्याच्यानंतर मग औरंगाबादला आले ते माझे चुलते वारले टी जी खरात गुरुजी. मग त्यांनी त्यावेळेस सखाराम पाटील अध्यक्ष जिल्हा परिषद पहिले, त्यांना सांगून मग रंगारी देवगावरून बदली औरंगाबादला. मग इथं रिटायर झाले. नंतर मग मीराताई आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी बौद्ध महासभेचं कार्य केलं. शेवटपर्यंत करत राहिले. नेहमी भडकलला सभा घ्यायचे बंटी विश्वनानंद यांना बोलायचं, परत लोकांना बोलायचं, असं त्यांनी कार्य केलं. शेवटी ते वयाच्या याच्या वारले. कधी समजा कुठल्या वर्ष साली? ते आता मला त्याचं नक्की अनुदान नाही माहिती. पण अधिक आता तुम्हाला किती पगार यांचं माहिती आहे. ते माझी मेवणे. तर त्यांनी एक पुस्तक लिहिले त्यांच्या आयुष्यात जीवन चरित्र. तर त्याच्यामध्ये बरंच लिखाण टी जी खरात गुरुजी, आर जी खरात गुरुजी, भाऊसाहेब मोरे यांच्याबद्दल लिहिलेले. बरेच लोकांबद्दल लिहिले ज्यांचा संपर्क आला की कोण कसं वागलं काय वागलं. ही पण लगोटी घालूनच शिकलेले. खेड्यात भोकरदनला कपडे घालून देत नव्हते म्हणजे आमच्या काळामध्ये. लंगोटी लावा. आणि शाळा जर इथं भरली तर बाहेर बसायचे म्हणे. मी तिथून अभ्यास करतो. तर तुम्ही त्यांना एकदा भेटा. त्यांना भेटलो मी. भेटले का? त्यांना भेटलो. त्यांचं पुस्तक घ्यायचं असतं. त्यांचं पुस्तकही घेतलं. परंतु कसं ऑथराईज तुम्ही त्यांची मुलं आहात ना. नाही म्हणजे ऑथराईज तुमचं जे बोलणं आहे ते जास्त ऑथराईज असतं. त्यांचं बोलणं ही महत्वाचं आहे. नाही ते जरी नातेवाईक होते पण ते म्हणजे आमचे ते जे खरात गुरुजीचे अगदी म्हणजे फक्त तसे बाबासाहेबांचे आपण हे होतो ना तसे केडी पगारे माझे ते जे खरात गुरुजी फार म्हणजे तसं सांगायला होतं. एवढं म्हणजे रिलेशन होतं त्यांचं. अच्छा अच्छा. मग त्यांनी काही हॉस्टेल पण काढलं होतं वाटतं वसतिगृह जालन्याला. जालन्याला काढलं होतं त्यांनी. पण ते अनुदान घेत नव्हते. अनुदान घेतल्यानंतर मग स्वतःच पैशानं मुलांना खावा जेवण खावा. कुठल्या एरियात काढलं वगैरे काही? जुनं आपलं जुनं जालन्यामध्ये. जुन्या जालन्यामध्ये कोणता एरिया होता? काय नाव त्याचं? टाऊन हॉल जवळ होतं. टाऊन हॉल जवळ. काय नाव होतं वसतिगृहाचं वगैरे काही? अखिल भारतीय अनाथ विद्यार्थी वसतिगृह. अखिल भारतीय अनाथ विद्यार्थी वसतिगृह. साधारणतः कोणत्या साली काढल्या गेले ते? एक अंदाज सांगा तुम्ही. म्हणजे एक असं एक फिक्स डेट नका सांगू. तरी पण 1950 नाही त्याच्या अगोदर काढले. 48 48 नंतर ॲक्सिडेंटच्या नंतर ती. हा 49 ला काढलं होतं. साबळे इंजिनियर जे आहे किंवा कुरेल डॉक्टर जे आहे हे सगळे त्यांच्याकडे शिकले. तो कोण काम सोनवणे बन्सीलाल कुरील त्यांच्याकडे शिकलेले का? नाही बन्सीलाल कुरील नाही. त्याचं नाव काय चुडामन कुरील. तर तो डॉक्टर आहे आता. हो का? मला वाटतं औरंगाबादला का कुठेतरी आहे. औरंगाबाद डॉक्टर आहे का? मी काल परवा ऐकलं तर म्हणे औरंगाबादला आले म्हणे. अच्छा अच्छा. आणि तो सोनवणे जिल्हा परिषदमध्ये शिक्षण तो पण आमच्याकडे शिकले वडिलांकडे चुलत्याकडे. हे लोक त्या काळामध्ये स्वतःच्या पैशानं आणि जेव्हा अनुदान मंजूर झालं हैदराबाद स्टेट होतं त्यावेळेस हे तर त्या काळ गोविंदभाईनं त्याचे काडी मारले. गोविंदराव गोविंदभाई श्राफ
नाही गोविंदराव हे गायकवाड हं. ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी. हं, हं. आणि हे रिपब्लिकन पार्टीचे म्हणजे हा असं करतो तसं कशाला पाहिजे ते अनुदान मग आमच्या सोबतीने घेतच नाही मला गरज नाही मी तर तसं चालवलं म्हणजे जोपर्यंत चालवलं म्हणजे त्यांच्यावर बरेच प्रसंग आलेले आहेत. कुठं जायचे कोणी पैसे द्यायचे नाही किराया द्यायचं नाही. गंगापूरला गेले काम करून घ्यायचं मग तिकडून यायचं काम करून गेले मग कसलं काम करून घ्यायची समजा तहसीलचे कामं कोणाच्या अडीअडचणी त्याची तर येताना पैसे देत नव्हते लोक. मग ते तुपे म्हणून होते त्या काळामध्ये गंगापूर ती म्हणायची बा गुरुजी हे घ्या पैसे ते काय रुपये 100 रुपये होतं ते ठीक आहे म्हणजे कोण काही घ्यायचं नाही काही नाही असं होतं. अच्छा त्यांचं राहणीमान वगैरे कसं होतं कपडे वगैरे साधे साधे कपडे वगैरे कोणते घालायचे समजा साधे पांढरे धोतर आणि शर्ट का तर ते धोतर आणि शर्ट हे फार नंतर जेव्हा परिस्थिती खूपच आमची खराब झाली परिस्थिती म्हणजे एवढं ते आणि म्हणजे ते केलं लागलो असं समजा तुम्ही की मग राशनचं जो फाईट त्या काळामध्ये लाल गहू मिळायचे आणि आज केलं सकाळी पाहिलं तर लगेच तुकडे व्हायचे त्याच्यावर. मग मी नोकरीला लागलो मग त्यांचं ते पण मला परिस्थिती होती का काका म्हणून तर लिहायचं आहे त्याच्यावरती लिहून समाजाला कळायला पाहिजे ना. असं ते माणूस कुठं सापडतो म्हणजे त्या पिरियडमध्ये ज्या लोकांनी त्याग केलेला आहे आपल्याला त्यांचा इतिहास लिहायचा एवढंच आहे की कोणाचे त्याची खऱ्या गोष्टी होत नाही खऱ्या गोष्टी मुलं तर अजूनही लोक त्याने त्यांची मुले म्हणजे एवढी त्यांनी समाजामध्ये स्वतःच स्थान हे केलं होतं मनामध्ये. तुमच्या वडिलांनी पण काका ज्यावेळेला सगळे पैठणच्या जेलमध्ये कैद होते आपली सगळी नेते मंडळी तर ते तुम्ही वाचलं ते तर सगळ्याला डब्बे देणं हे देणं खूप मोठं काम तिथं केलेलं आहे. त्यावेळेस नवीन होतो एवढं म्हणजे 9-5-14 एक वर्ष त्यावेळेस मध्ये एवढं ज्ञान नव्हतं मला त्यावेळेस शिकायचं म्हणून शिकायचं पण पगार साहेब त्यावेळेस ते टीचर होते मग ते वडिला राहायचे तर त्यांनी खूप सेवा केलेली डब्बे घेऊन जाय माझी आई सत्कार करायची सगळ्या लोकांना. मग जास्तच तिथं सत्याग्रही आले जमीन सत्याग्रह तर शिरसाट होता त्यावेळेस सांडू शिरसाट यांना माहीत त्या भागात घेतलं तर त्या काळामध्ये मग जास्त वर्णन करून मग सगळ्यांना सुरुवातीला आमच्या वडिलांनी स्वतःच हे करायचं दादासाहेब गायकवाड होते. मग तुमची आई आहे का जिवंत आता? नाही आई वारली गुरुवारच्या बाजारात गेली पान तांबू आणायला तिला सवय होती आई आम्ही नाही म्हणायचो ना नको आली संध्याकाळी तापाला ते तोरडेला बोलवलं नाही म्हणजे ओके म्हणे आणि सकाळी 4-5 वाजता वारली. म्हणजे काय होतं काय कशी गेली नंतर आजी वारली त्याच्यानंतर पण पहिले चुलते वारली जी लहान ती अगोदर वारली. पण आता मला समजा जालन्यात जाऊन समजा तुमचं ते घर बघायचं हॉस्टेल बघायचं तर बघता येईल नाही मिळणार का? बरं हे सोडवलेलं भेटता येईल का मला सोनवणे कुठं आहे तर वारले का? बरं आता एखादा तरी हॉस्टेलचा विद्यार्थी मला भेटेल का त्यांच्या एक तरी विद्यार्थी होते आता ते डॉक्टर झाले काय ते कुरील का काय त्याचं नाव ते काही आता पत्र मला माहिती नाही त्यांच्या. अच्छा अच्छा पण साबळेला माहिती बदनापूरला जे साबळे आहेत ना ते इंजिनियर होते सुपरिटेंडेंट इंजिनियर होते मला वाटतं बदनापूर तर मला वाटतं घरदारे वाटतात त्यांना आता मला वाटतं कोण फुटला असं मी ऐकलं पण त्यांच्याकडून बरीच माहिती मिळू शकते. साबळे बदनापूरचे साबळे आहेत ना ते सध्या? हा लय चांगला माणूस. बरं त्यांची मुलगी वगैरे भेटेल का मला खराब गुरुजींची? तो हे ना काशीनाथ सूर्यवंशी प्रोफेसर होते सोशलॉजिस्ट मिलिंदला त्यांच्याच घरी त्यांच्या लहान भावाला दिली होती तो वारला तो हेमंत म्हणून. अच्छा 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 तो वारला तो. आता ते कुठे राहायला कुठे आहेत समजा मला ॲड्रेस